जय खानदेश मैत्रिणी सोन, कशा आहे सर्वजणी? मजा माना, मी पण मजामा आहे. तर आज सकाळ सकाळी मम्मी लागेले शिवणकामकडे. म्हणजे आज सकाळी फक्त चहा वगैरे करली नाही आणि त्यानंतर मशीन जे काम रातनं पेंडिंग झालं तर ना ते करायला बसले ना, म्हणजे ते एकदा ना वही ना. तर मग ज्यांना काही देणं शे ते देवाई पण जाईल आणि मन स्वतःनं पण काही ब्लाऊज रेडी करणे मला गावले जाणं शे म्हणून, तर ते पण होई जाईल. तर तेच सकाळी मग आज इकडे वळी जायले कामकडे आणि त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करसू. तर तुम्हापर्यंत जर मला हा व्हिडिओ पोचेल होईल ना, तर व्हिडिओ नक्की देख जात. कारण की ना, तुम्ही पण जर विचार करत असतील की मग आमना हातमा स्वतःना काही पैसा पाहिजे, की आमना स्वतःना खर्च आम्ही स्वतः करू शकतो, किंवा म्हणजे स्वतःना काही लेवान करता दुसरा हात पसरावणं पडावत नाही. कारण की जर आपले आता ऑनलाईन शॉपिंग सुरू व्हाय झाले सगळीकडे. ऑनलाईन शॉपिंग सुरू व्हाय झाले म्हणजे जसं की मिशो, फ्लिपकार्ट वगैरे नवरताही ऑनलाईन वस्तू आपले पहिले कसं आपण बाजारमा जाऊत ना, तरच आपले काही दिशे की बाजारमा गऊ का तो दिकी की हाई वस्तू दिशी राणी आणि ती वस्तू मला लेवाना शे. आणि जर नाही गऊ बाजार म्हणा तर काही दिशे नाही. पण आता कसं ना, प्रत्येक ना हातमा मोबाईल तर शेच मोबाईल शेत. पण मग त्यांना म्हणा ते मिशो ॲप वगैरे बाकीनं जर देखत असं तर आपले पण वाटच करा, आपण पण ते नव्हते कुठलं करायचं. तुम्ही शहरमधलं राहू दे, खेड्यामधलं राहू दे, सगळ्याचकडे मिशो ॲप तर शे म्हणजे शे. मिशो काय अजून पण बाकी ना ऑनलाईन ॲप असतील तर शेत. पण मग ते ना म्हणा आपले दुसऱ्याने काही मागाडा ना, की आपले जर सांगा ना की मिशोवर ते मागाडले, तर आपले पण वाटस की माले पण मागाडणं शे काही वस्तू, माले पण लेणं शे काही वस्तू असं वाटस. पण मग कितली पण वस्तू आवडण्या तरी एक गोष्ट पाय खरं तर नक्की शे किती म्हणजे पैसा राहणार ना, तरच आपली कितली पण आवडती वस्तू राहो का नको आवडती वस्तू राहो, तरी पण जर आपल्याकडे पैसा राहते ना, तरच आपल्या वस्तू मागाडता येईल. पैसा नाही राहणार ना, तर आपले मग असं म्हणून जाऊ दे, नाही आहे काय नाही मला आवडेल होती. कधी आपण कार्ट टाकीसाठी देतच म्हणजे जरी फक्त आपण लाईक करीसाठी देतात असं ना, कार्ट टाकीसाठी देतच, किंवा मग असे विचार करतात की नंतर लिसू, आता फक्त देखीलच नंतर लिसू. आणि जर कधी लिहिणं पण ना, तर असं विचार करत आपण दिदी ना आपल्या नवरा दिदी असं मग एक दोन वेळा देतच ते. आणि त्यानंतर मग आपण जर असं तिसऱ्यांदा जर आपलं जर काही पार्सल आपण मागाडन त्याचं समोर जरी लागा ना, तर उगाच ना ओरडा खाणं पडस की उगाच पैसा कसा ले असा वेस्ट करस, पैसा वेस्ट नको करू. आणि म्हणजे महिन्यात चालावणं शे असं तसं असं मग गोष्टी ऐकायला भेटतात. मग आपल्याच वाटत अरे शिट, आपलं पण हात मग काही पैसा राहतात, आपण पण कमावतो, आपण पण बाहेर जर कमावत राहतो, किंवा आपण पण काही आपला स्वतःला खर्च करू शकतो, तर आपल्या असं कोणी बोलतं नाही. आता शेवटी कोणी करा ना, माय बापू बी बोललात ना तरी वाटस, नवरा बोलला ना तरी वाटस, की पैशाच्या बाबतीमध्ये जर कोणी पण बोललं ना तरी वाईट वाटस म्हणजे वाटस. कारण की पैसाच आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यात मोठी आयुष्यामध्ये काही गोष्ट होईल ना, तर ती ती म्हणजे पैसाचे. पैशाशिवाय काहीच आहे नाही. तर तुम्हाला पण जर वाटत आहे ना, की मला हात मला पैसा पाहिजेत, मला थोडाफार तरी पैसा पाहिजेत, की मी मना खर्च मी करू शकतो असं. तर एक सगळ्यात मोठी गोष्ट देखावं आता मी घर बशीसनी मन शिवणकाम करस. शिवणकाम करस मग त्यांना माहीत पण मला बऱ्यापैकी इन्कम येस, की मी मना स्वतःना खर्च करू शकस. मी घरमा बी काडी अडचणले खर्च करू शकस, मी सेविंग पण करू शकस. आणि मी जर पोर असले, नवराले, कोणले पण काही जर वस्तू लेणार राहिली ना, तर मी ती पण वस्तू लिहू शकस. एवढं मी असं बऱ्यापैकी मी खर्च करू शकस मन स्वतःना करता. का तर मी काहीतरी काम करेल आणि मन हातमा काहीतरी कलाशे. मी म्हणजे दिवसभर रिकामी बसू शकत नाही. मन जर सकाळनं काम जर सकाळनं म्हणजे कव पण जाऊ मन गहू ना मी काम कडे तो मन काम फटका आवरायचास. आणि त्यानंतर मग मी काय म्हणजे जे काम शे जे ज्यांना महिमाले इन्कम येईल आणि ज्यांना महिमाले पैसा भेटी राहणार ना, त्या कामकडे मग मी वळी जास असं. तर शे हातमा म्हणून नाही, तर जर नाही राहतं ना, तर मन पण तेच राहतं की म्हणजे घरमाना कामावर आहे ना का थोडंसं आराम करा, मग थोडंसं यांना मजाई बसा, त्यांना मजाई बसा, यांना सोबत गप्पा मारा, त्यांनाबद्दल वाईट बोला, यांनाबद्दल वाईट बोला, ह्या गोष्टी चालत राहतात. पण मी त्या गोष्टीचं नाही प्राधान्य देणं. मी काय करा नवरा जरी नोकरीवाला राहिला ना, तरी त्यासनं कष्टावर लागेल येतच, त्यासनं प्रयत्न करेल येत. आणि त्यासनं प्रयत्नावले त्यासनं प्रयत्नाले फळ येले म्हणून त्यासनं नोकरीवर जिथला त्यासनं हायशा ना, तिथलं कोण नाही राहू शकत, की त्यासनं स्वकष्टानं लागेल आहेत ना. मग आपण पण जिथला त्या शिकेले तर त्याच्यापेक्षा मी जास्त शिकेले. मग मी कसं त्याच्यावर पूर्णपणे डिपेंड राहणं ते नाही मला आवडत. मी जर बाहेर बाहेर जायचं मी जॉब करतो ना, तरी पण मला कोणी रोखतं नाही की नको जाऊ असं. तर मला तेव्हा सपोर्ट करतातच, की हा तू शिकेले तर करू शकस असं. पण कसं आहे ना, लग्न व्हायनं आणि लग्नानं बरोबर 1 वर्षानंतर लगेच पोरगा पण नाही आहे. म्हणजे ह्या मे महिना मग लग्न व्हायनं तर पुन्हा मे महिना मग पोरगा घ्या आणि 2-3 महिना ना असं गॅप राहिला की प्रेग्नन्सी राहिली आणि त्यानंतर लगेच प्रेग्नन्सी राहिली. मग नंतर प्रश्नच उरला नाही की मी कुठे बाहेर जाऊ शकस, किंवा काही असं बाहेर जाऊन काम करू शकस. कारण की सासू सासरा गावले होतात आणि त्या गावात आहे काय आठे मला पोरं सांभाळायला येऊ शकतात नाही. कारण की मला देर पण बिना लग्नानं होतात आणि गावले शेती वगैरे पण शे.
तर त्या काही इकडे सण मना पोरं सांभाळू शकतात नाही. आणि परत राहायला मना मम्मी पप्पा म्हणजे जवळपास शेतात त्या सांभाळतात. असं तसे बऱ्यापैकी सांभाळायला म्हणजे कसं बऱ्यापैकी जवळ मी म्हणजे पहिला पोरगा आहे ना तो मी 20 वर्षांनी 19 वर्षांमध्ये लग्न आहे ना 20 वर्षांमध्ये पहिला पोरगा आहे तो काही जास्त असं समजेल ना तो त्याचे सपोर्ट भरपूर करेल पोरगाला सांभाळाले किंवा काही मदत वगैरे अशी. पण ते परमनंट असं नाही सांभाळू शकतात ना की मी जॉब करसू आणि त्या मला पोरं सांभाळते असं नाही. मला पण 3 भाऊ शेतच तेव्हा एकच वहिनी होती घरमा. मग त्या वहिनीने पण थोडीशी हेल्प करानं किंवा भाऊसनं पण देखानं त्यासले पण नाही करता येतं. म्हणून मग मी काय निवडत की जाऊ दे मग जॉब वगैरे न करता आपण आपलं घर बसेल बरेचसे. नाही तर मी खूप हुशार होतो आणि असं म्हणजे वाटेच मला पहिल्यापासून की मी काही ना काही करसूच. मी म्हणजे दुसऱ्यांना जीववर बसेच आणि खासवा असं मला पहिलेपासूनच नाही वाटे की मी दुसऱ्यावर डिपेंड नाहीच राहायला पाहिजे हेच मला पहिल्यापासून म्हणणं होतं. मग मी तर नाही निवडता होणं. पण मी शिवणकामे नाही पहिल्यापासून मला म्हणजे मी शिकेल होतो असं थोडंफार शिकेल होतं असं पूर्ण ते ना कोर्स वगैरे करत होता असं नाही. करा होता कोर्स पण लग्नानं पहिले जॉईन म्हणजे कॉलेजमध्ये असताना. पण म्हणजे कॉलेजमधूनच होता ते. तर पहिलं वर्ष पहिले थोडे दिवस असं वाटणे की करूया असं. पण नंतर त्याला म्हणतं ते फॅब्रिक कलर वगैरे ते त्याने किंमत देखील ना असं वाटायला लागे की नको आपण मिडल क्लास आहेत आपलं काही एवढं होणार नाही आपण एवढं काही एवढा खर्च करू शकणार नाहीत. म्हणून तो पण ना सोडे तिनं मला ज्या ठिकाणी काही पैसा खर्च करीस ना आपले काही लेणार आहे ना ती गोष्ट नाही म्हणजे काही शिकाणे गोष्ट किंवा काही कामले लागा ना असं नोकरीला पण म्हणत की पैसा भरायचा नोकरीला या गोष्टी मला पहिल्यापासून नाही आवडलेत नाही. आपले जेवढं म्हणजे असंच शिकता येईल ना जेवढं आपण स्वतःहून करू शकतो प्रयत्न करीसन तेवढं मला जास्त आवडस. कारण की मग मी शिवण क्लास पण आहे ना पूर्ण 1 महिनासुद्धा करेल नाही. म्हणजे मी 8 दिवस असं म्हणजे महिना हे आठवड्यामा 2 दिवस क्लास नाही राहे शनिवार रविवार नाही राहे म्हणजे सोमवार ते शुक्रवार राहे ना त्या सोमवार ते शुक्रवार 2 वीक जायला 2 वीक माहीत पण 1-2 दिवस असं खाडा करत येतात. म्हणजे मी 15 दिवस पण क्लास करेल नाही आहे. तरी पण मी नंतर स्वतःहून प्रयत्न करीसन आहे ना म्हणजे लग्नात पहिले तर मी थोडं असं मशीन लिहिली ती म्हणे मम्मीने नाही तर थोडं शिवत जाऊ की घर मनच फक्त मन मम्मीने करता फक्त मन मम्मीनं शिवत जाऊ मला पण स्वतःनं काही शिवू नये मी फक्त मन मम्मीनं शिवत जाऊ. मग त्यानंतर आता लग्नानंतर तर पोरगा होईना मग त्यानंतर त्याला सांभाळून करता घरच राहणं पडायला लागेल त्याला घर थांबणू. मग नंतर असं वाटे की घर बसताना काय करणे ते पोरगा थोडासा 1-2 वर्षांना वय मग त्यानंतर असं वाटे घर बसताना काय करणे दिवसभर तर काही काम राहतच नाही प्रामाणिकपणे कोणलेच राहत नाही काम कोणलेच नाही की असं दिवसभर कंटिन्यू हातमा भांडाच राहतील नाही कपडाच राहतील नाही असं स्वयंपाकच राहील दिवसभर असं राहतच नाही. 12 तास म्हणजे त्या झोपायला जर आपण 7-8 तास साईडला काढले तर आपल्याकडे भरपूर वेळ मिळायच की आपण तेवढा टाईम आपण फ्री राहतच. मग तो फ्री राहा टाईमला कसा रिकामा बसो. मग मी ना लेवानं बाहेर ना ब्लाऊज लेवानं सुरुवात करे तिने की लिहूया ब्लाऊज काय बस लिहूया देखूया शीसने असं म्हणेन मी बाहेर ना ब्लाऊज लेवानं सुरुवात करते ना तवच मी सुरुवात करेल म्हणजे पोरका 2 वर्षांना पण नव्हता 1च वर्षांना होता तवच मी ब्लाऊज लेवानं सुरुवात करेल. नंतर अजूनपर्यंत मी शिवणकाम आहे सोडच नाही कधीच. म्हणजे भरपूर वेळा पण मिस्टरनी पण सांगा की तुला कावर काय कमी आहे मी कमाई राहू ना कसाले उगाच रात्र जागी बिगीसनी कामं करत बसस आणि कसाले बाहेर ना ब्लाऊज म्हणजे कोणी जर असं घर ब्लाऊज टाकाले ना तेवढा ना पण त्याचा त्रास होय. त्या म्हणत की कसाले बाहेर ना ब्लाऊज लिहिरानी आणि कसाले म्हणजे बाईस येणं जाणं कर सारखं कोणी म्हणजे नाईटले जर राहणार ना दिवसभर घर थांबणार ना तर कोणी पण इसं दार नॉक करे ना तर मला ओरडेत की मी झोपेल राहस मी ड्युटीना माणूस मी नाईट करी आणि झोपेल राहस येतच तू ना कस्टमर आणि दरवाजा ठोकतस मला नाही आवडत असं तसं त्या करत जाय तो. आणि तो एकच छोटासा रूम होता फक्त आमना तर तो मग असं वाटे की बंद करू की काय बंद मग मी काय करू ना तो बाईकला सांगे ठेवू असं की म्हणा आता मिस्टर घर आत येऊ नका नंतर त्या ड्युटीवर घ्यात का तो वयात असं सांगे ठेवू. पण त्यानंतर बऱ्यापैकी म्हणजे 2 रूम यात आणि जागा पण होईगी ना. मग मी आता 1 रूम म्हणून मशीननं काम करत राहस 1 रूमातच नाईट डे काही बरं आहे ना तरी त्या तिकडनं रूम राहतच. मग इकडनं रूम येणं जाणं बाईसनं परत मन शिवणकाम करणं हाही चालू राहस. आणि जास्त कसं मग मला ना रात्रनं ब्लाऊज शिवायला सवय की मी रात्रभर बसून ब्लाऊज शिव आणि त्या नाईटला राहत ना तो मी पण नाईट करू. आणि मग त्या दिवस लिहून मग तो सांगितलं की आता कोणी लेवाले पण येऊ नका आणि कोणी ब्लाऊज देवाले पण येऊ नका आणि मी पण शिवणार नाही असं सांगितलं. तर असं म्हणा ना म्हणजे मी सोडच नाही म्हणजे ती काम ना जिद्द म्हणतच नाही तर जिद्द मग पेटून तर मी सोडच नाही ते काम. आणि आत्तापर्यंत मी ना भरपूर म्हणजे भरपूर मला स्वतःनं येण्यावर मी पैसा कमायले स्वतःवर खर्च करायला मी मला काही वस्तू लेवा टाईमला मी कधी असं नवरा हात पसरत नाही की मला लेणं आहे मला द्या पैसा मला हायले नाही मला ते नाही असं जर तुम्हाला जर स्वतःनं म्हणजे स्वावलंबी होणं असेल ना तर एकतर काहीतरी कला शिका
तर शिवण क्लास वगैरे करा आणि कराच. म्हणजे शिवण क्लास असं आहे ना, म्हणजे शिवणकाम असं आहे ना की ते कधीच बंद पडत नाही, कधीच नाही. असं म्हणजे प्रत्येक दिवस, मग एक पण दिवस असं होणार नाही की ज्या दिवस आपल्याकडे काम नाही राहणार असं. कारण की ना, कपडा तर हा अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टी आपल्या मूलभूत गरजा आहेतच. आणि आता ते ट्रेंड चालू राहतो. 1 महिना मग एक नाही कपडा घाला का दुसरा कपडा लेवायला तयार राहतं असं. आणि साड्याचं पण तसं तर बाहेर साड्याचं तर इतका क्रेज राहत. साडीपासून ड्रेस शिवानो किंवा नॉर्मल कुर्तीज वगैरे शिवानो, काही पण शिवानो ना, नुसतं लोक आता ना आहे चालू आहे सगळं. तर मग तर काही ना काही लोक शिवानं काही टाकतच राहतात. आणि आपलं काम जर चांगलं राहील ना, तर समोरनं व्यक्ती आपल्याकडे कपडा आणि संधी ती म्हणजे देतील आपल्याकडून. शिसन मागतील असं सांगते. तुम्ही 2 महिने लावा, 3 महिने लावा, पण तुम्ही शिसन द्या. मी तुमल्या मनाकडे कितलं काम आहे ना ते तुमले देखाडसू मी आता 1-2 व्हिडिओ नंतर. कारण की मी आता सध्या जास्तच बिझी आहे ते काम. तर ते थोडंसं कामला लोड कमी आहे ना, तर तुमले देखाडस. घरमा पसारा पण भरपूर व्हायचा, भरपूर असं चिडचिड पण व्हायचं की इथला पसारा आहे. म्हणजे कोणी तर बोलले ना, काय पसारा करेल, म्हणजे कोणी तर नाही बोलत, मग मिस्टरच बोलते इथला काय पसारा करेल. पण त्यातलं काय माहिती आहे, पसारा म्हणजेच म्हणे लक्ष्मी आहे आणि मला स्वावलंबी बनवायला करतात, त्यांनाच जास्त मोठा वाटा आहे तो पसाराच म्हणा सगळं काही असं. तर तुम्ही पण जर वाटत येईल का तुम्ही पण तुम्हाला स्वतःना पैसा तुम्हाला हातमार हवा पाहिजे, तुम्ही पण तुम्ही स्वतःने वस्तू काही लेवान टाइमले कोणले विचारा नाही पाहिजे, तर एकतर शिवणकाम वगैरे, पार्लर वगैरे काहीतरी क्लास करा. नाही क्लास नाही करा तरी चालेल, क्लास नाही करा तरी चालेल, एखादी जुनी पुराणी मशीन लेवाना आणि ती मशीनली सगळं थोडं थोडं असं सरळ पहिले 1-2 चुकतच माणूस शिकस. म्हणून टिपा मारणं असं शिकत राहा फक्त. शिलाई मारणं, कोणता पण कपडा लिसन शिलाई मारणं किंवा स्वतःना कपडा आपण लिसन स्वतःनं शियात आणि ते चुकणार ना तरी काही असं वाटत नाही. असं वाटत की आपलंच थोडंफार म्हणजे चुकी राहणं, आपण परत त्याला शिलाई काढायचं परत सुधारू शकतो. असं असं करत करत तुम्ही म्हणजे प्रयत्न करत राहा. तुम्हाला स्वतःना चांगला यावं लागेल. तुम्हाला किंवा मायना म्हणा, सासूना म्हणा, बहिणीसना, असं कोणा पण तुम्ही शिवत राहा. जर त्या व्यवस्थित येवायला लागत ना, तर तुम्ही बाहेरनं पण कपडा लगेच लेवायला लागजा. म्हणजे ते ना माहिती तुमले कोणी जर 500 रुपयाला येत ना, तर तुम्ही 200 पासून सुरुवात करा. कोणी जर 200 येत असेल तुम्ही 100 पासून सुरुवात करा. पण सुरुवात करी देखा. आणि हा होय या शिवणकामना विषय. आणि दुसरा विषय म्हणजे ना, ह्या व्हिडिओ काढा माहीत तुम्ही स्वतः. जसं तुम्ही जर तुम्ही जर देखत असतील ना, तर तुम्ही स्वतःला समजेन की यूट्यूबवर कितला लोक म्हणजे चांगला एकदम श्रीमंत व्हाय झाले. जे असणं पहिले ना म्हणजे घर माय 2 टाइम जेवण ना पण वांधा होतात ना, त्या लोकच ते पण जर व्हिडिओ काढायला सुरुवात करते ना, एकदम त्यातलं कंटेंट भेटी ते एकदम रोजनच म्हणजे काय जे करणार ते काढतात लोक, जे करणार ते भरपूर. असं तुमच्या चॅनलला मी नावं पण सांगतो दे का, असं मोहिनी हजारे म्हणीसन तिने तर बिचाराने एवढं कमी माहिती सुरुवात करवलं होती ना, की म्हणजे तिले लोक नाव ठेवत सगळं पूर्ण. तुम्ही पण मोहिनी हजारे म्हणीसन सर्च करायला, कारण तिने पहिल्यापासून व्हिडिओ तिले नाव ठेवत. बिचारीनं पहिलं लग्न तुझं झालं होतं, तिला नंतर त्या पहिलं घर नाही, एक पोरगी होती आणि ती पोरगीले म्हणजे ती सांभाळता तिने दुसरं लग्न व्हायनंतर पोरगा व्हायना. तो पोरगा व्हायनंतर तर नवरा पण त्रास द्यावा लागला, काही ड्रिंक वगैरे करत त्यांना सोबत पण भरपूर इशो होईनात. मग तर तिने एकटीने इथलं ना ते व्हिडिओ काढीचं नसती ना ते. म्हणजे तिनं ज्या ठिकाणी ती गावलेलं असते तिकडे पण स्वतःनं घरचे. परत ती पुण्याला आता राहायला गेली ना, तिने पुण्याला पण स्वतःनं घर फ्लॅटली ना 2 BHK. म्हणजे हाय सगळं करत आहे. तर तिने ना फक्त ब्लॉगिंगला बेसवरती काय असं म्हणजे शिवणकाम वगैरे असं कोणतं काही काम तर करे नाही ती, फक्त तिने ब्लॉगिंग करीच नाही. तिला लोक असे नाव ठिय चांगलं म्हण, काही कर काही, तर पण ती मागे हटणे नाही. असंच जर तुम्ही पण प्रयत्न करत राहता ना, तर तुम्हाला पण एक दिवस सक्सेस भेटेल म्हणजे भेटेल. आणि जर स्वतःनं पैसाच जरी स्वतःनं स्वप्न जर पूर्ण होईनात ना, तर गैर भारी वाटस. अजून परत अश्विनी ढोणे म्हणीसन पण एक चॅनल आहे का, अश्विनी ढोणे म्हणीसन. तर त्याचं पण आहे ना, म्हणजे फक्त ब्लाऊजशी आहे बरं. नवरा म्हणजे असं काहीतरी फॅक्टरीमा कामले होतात आणि ती ब्लाऊजशी आहे. तिले 5 कितल्या 4 बहिणी आहेत. त्या 4 बहिणी तर तिने अश्विनी ढोणेने सगळ्यात पहिले सुरुवात करत होती. तर तेव्हा ती पण असं साधारण छोटंसंच घरमार आहे. नंतर तिने ते ब्लाऊजचा व्हिडिओ टाकत गई, ब्लाऊजचा व्हिडिओ, त्यानंतर ब्लॉगिंग सुरू करते ना. तिने स्वतःने ब्लॉगिंग सुरू करे ना, तर तिने 4 बहिणीचं पण म्हणजे ब्लॉगिंग चॅनल सुरू कर दिनं. मायनं सुरू कर दिनं, परत देरनं सुरू कर दिनं, देराणीनं सुरू कर दिनं. ह्या सगळ्या चॅनल तिने ओपन कर दिनात. आणि त्या सगळ्या बऱ्यापैकी ना इतला पैसा कमायला ना, की आता सगळं एकदम एकदम म्हणजे एकदम चांगल्या परिस्थिती होई झाल्या सगळं असणे. या चॅनल जर तुम्हाला खोटा वाटत असेल ना, तर तुम्ही स्वतःला सर्च करी देखा आणि तुम्ही पण सुरुवात करा. हाईच मला सांगण्याशी फक्त बस, तुम्ही पण सुरुवात करा आणि एकमेकांना सपोर्ट करा. ज्यांना आता सबस्क्रायबर कमी राहत ना देखा, म्हणजे असं ज्यानं चॅनल आता नवीन सुरुवात करेल रास
दिसतं ना, आपण काय करतो की मोठा ज्या चॅनल आहेत ना त्याचं सबस्क्राईब करतो की हा याचा व्हिडिओ सगळा देखील राहणार म्हणजे आपण पण देखूया. पण ते छोटा क्रिएटर आहे तसा जास्त नवीन स्टार्ट करेल त्याच्याकडे पण काहीतरी राहस म्हणून त्याचे स्टार्ट करायला विचार करेल राहस. मग जास्त कमी सबस्क्राईबर राहणार त्यातले आपण सबस्क्राईब करतो. म्हणत तेच काम करत नाही. म्हणून एक दुसरं पण चॅनल आहे आपलं तर ऐराणीमधलं शे आणि दुसरं आहे ना ते एक मराठीचं म्हणजे मला येणं चॅनल शिवणकामनं चॅनल आहे ना, तर मला ते स्क्रोलिंगमध्ये होणार ना तर जास्त कमी सबस्क्रायबर राहणार तर त्याचे मी सबस्क्राईब करतेस. आणि म्हणजे जसा व्हिडिओ देखस म्हणजे याच्याकडे पण आणि मी भरपूर असा देखील आहेत ना की जास्त चॅनल मी सबस्क्राईब करा आणि जास्त म्हणजे असं की विचार करा की हा या म्हणजे आता शेस ना मग काहीतरी यावेळेस सुरुवात करी सबस्क्राईब करा. खरंच त्याचा सबस्क्रायबर वाढी जायलाच का आणि मनापेक्षा पण पुढे चालत आलं आणि मला तेच बरं वाटत की हा मी कोणाला तरी सपोर्ट करा. मी त्यासनी म्हणजे असं त्याचं रिक्वेस्ट करेन काही नाही पण आपल्या दिसणं तर आपण सबस्क्राईब करा म्हणून एकमेकांना सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. एक एक सबस्क्राईब काहीच आपलं कमी पडत नाही. आपलं त्याचा पैसा देणं पडत नाही किंवा त्याचं पैसे देणं पडत नाही. आपण तसं एक सबस्क्राईब दिली ना तर असंच म्हणजे आपण जर चांगला विचार करा ना तर आपल्याबद्दल आपोआपच चांगल्या गोष्टी घडतीच. म्हणून सबस्क्राईब करा आणि एकमेकांसले मदत करा आणि तुम्ही पण चॅनल स्टार्ट करायला सुरुवात करा. चला तर म्हणे बडबड ऐकी म्हणे का हाताला 2-3 हुकं लावायचं जातात तेवढा टाईम 2-3 काय सगळ्याच हुकं लावायचा सगळं हात शिलाई करायला जाते तेवढा टाईम. मग मी आता व्हिडिओ काढली ना आणि तुम्ही पण तो व्हिडिओ देखा असेल त्याबद्दल तुमनं मनापासून आभार. आता हा व्हिडिओ मी डायरेक्ट आता टाकी देस नंतर मी ना दिवसभर ब्लॉगिंग करतो हा व्हिडिओ टाकी देस आणि नक्की देखा आणि चॅनल ओपन करायला विचार करा. चला तर बाय बाय, जय खानदेश.